फलटण पीडितेसाठी युवक काँग्रेस आक्रमक. मुंबईत युवक काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा. आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा. एमसीए निवडणुकीमध्ये पडद्यामागच्या राजकारणाला वेग. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीची चुरस वाढली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण राहणार कोण हटणार. एमसीए निवडणूक अर्ज माघारीला उरले काही तास. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर. नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव वगळलं. सुरज चव्हाणांची पुन्हा प्रवक्तेपदी नेमणूक. डॉक्टर नरेंद्र जाधवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. त्रिभाषा सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती. मुंबईमध्ये काँग्रेसनं ठाकरेंचा हात सोडला. काँग्रेसला मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं नाही. विजय वडेट्टीवार यांची घोषणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट. पुढच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी दिली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नवं आश्वासन. मुद्रांक शुल्क भरणार कोण. पार्थ पवारांनी रक्कम भरण्यापासून हात झटकले. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. अजित पवारांना कोण टार्गेट करताय हे त्यांनी तपासावं. गुलाबराव पाटलांचा सल्ला. तर पार्थ पवारांवर आरोप करणारे त्यांच्याच जवळचे असल्याचाही गौप्यस्फोट. बच्चू कडू विखे पाटील वाद चिघळला. बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख रुपये. विखे समर्थक अनिल कदम यांची घोषणा. धुळ्यातील शिंदखेड्यात शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल जगताप भाजपवासी. सिल्लोडमध्ये भाजपाविरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्ह. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात. स्वतःच्या शिक्षण संस्थांमधून कोट्यवधी रुपये कमावले. दिलीप मोहिते पाटील यांचा तानाजी सावंत यांच्यावर आरोप. केईएम रुग्णालयाची व्यवस्था वाऱ्यावर. मंत्री लोढा पोहोचले केईएम रुग्णालयात. केईएम रुग्णालयाची रुग्णव्यवस्था चर्चेत. सांगलीच्या विट्यात फ्रीजचा स्फोटात 4 जणांचा होरपळून मृत्यू. शिवभोजन योजना चालू ठेवण्याची धडपड. महायुती सरकारकडून थकीत अनुदानाचा 1 हप्ता वितरित. झोमॅटोवरून मागवलेल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये झुरळ. गुप्ता सँडविच या दुकानातून मागवलेला ज्यूस. नवी मुंबईच्या नेरूळमधील किळसवाना प्रकार. राज्यात थंडीची चाहूल. महाराष्ट्रात सर्वाधिक किमान तापमानात घट. येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार. बैलगाडी पळवा BMW जिंका. शिवसेना नेते चंद्रहार पाटील यांची अनोखी ऑफर. यंदाच्या बैलगाड्या स्पर्धेच्या विजेत्याला दिली फॉर्च्युनर. काँग्रेस शहराध्यक्षाकडून पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न. विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यानं पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न. आरोपी पती विशाल काकडेला पोलिसांनी केली अटक. जळगावच्या कांचननगर भागात गोळीबार. एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. आकाश बाविस्कर असं मृत तरुणाचं नाव. हरियाणामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांची धडक कारवाई. डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX जप्त. बंगळुरूच्या विमानतळावर सामुदायिक नमाज पठण. काँग्रेस सरकारला मुसलमानांचे असं वागणं पसंत आहे का. सिद्धरामय्या यांना भाजपाचा थेट सवाल.